नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ए प्लस गुरुच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्व मित्रांचं परत एकदा मनपूर्वक स्वागत आहे। बघा, आपण आजच्या तासिकेमध्ये आपण कालच्या भागाला जे भाषा आणि भाषेचे जे काही महत्त्वपूर्ण प्रकार होते तर ते प्रकार आपण पूर्ण केलेले आहेत। आज आपण सर्वात महत्त्वाचं जे काही शेवट आपण अभिजात भाषा याबद्दल चर्चा केलेली होती। तर आता आपण काय करणार आहोत, तर आपल्या मराठी भाषेच्या संदर्भामध्ये जे काही प्राचीन पुरावे आहे, जे पुरावे काही ताम्रपट शिलालेख असेल, काही ग्रंथ असेल, तर हे आपण आजच्या तासिकेमध्ये पूर्ण करून घेणार आहोत। त्याबरोबरच आजच्या तासिकेमध्ये लिपी आणि लिपीचे जे काही अतिशय महत्त्वपूर्ण प्रकार आहे तर ते सुद्धा आपण आजच्या तासिकेमध्ये पूर्ण करून घेणार आहोत। बघा, सर्वात महत्त्वाचं मी काल काय शिकवलं तुम्हाला, तर काल आपण जे काही शिकलेलो होतो तर यामध्ये भाषेचे जे काही प्रकार होते तर ते प्रकार आपण शिकलेलो होतो, बरोबर। आता आपल्याला काय करायचं आहे, तर आता आपल्याला सर्वात महत्त्वाचं मराठी भाषेतील जे काही महत्त्वपूर्ण शिलालेख आहे तर या शिलालेखांचा अभ्यास करायचा आहे। माझा आवाज आणि तुम्हाला चित्र व्यवस्थित दिसतंय का, मला सांगा, म्हणजे आपल्याला जेणेकरून लगेच आजच्या तासिकेला सुरुवात करता येईल। बघा, मी काल शिकवलेलं तुम्हाला 1 मिनिटामध्ये रिव्हिजन करतो। भाषा हे 2 पद्धतीने व्यक्त केल्या जाते, एक बोलून आणि दुसरा आहे लिहून। त्यानंतर भाषेचे मुख्य 2 प्रकार पडतात, पहिला आहे नैसर्गिक आणि दुसरा आहे कृत्रिम। त्यानंतर भाषेचे इतर प्रकार पाहिले, ज्यामध्ये आपण मातृभाषा, बोलीभाषा, प्रमाण भाषा, प्रादेशिक भाषा, वैखरी वाणी भाषा आणि त्यानंतर अभिजात भाषा आणि शेवटी पाहिलं होतं आपण अधिकृत भाषा, ज्याला आपण राजभाषा म्हणतो। आज आपण त्या भाषेच्या संदर्भामध्ये काही पुरावे, म्हणजे आपली मराठी भाषा नेमकं किती जुनी आहे त्या यानुसार आपल्याला जो काही 3 ऑक्टोबर 2024 मध्ये जे आपल्याला अभिजात भाषा हा जो काही दर्जा आहे तर तो मिळालेला आहे, तर ते नेमकं कोणत्या आधारे मिळालेलं आहे आणि नेमकं जी रंगनाथ पठारे समिती होती तर त्यांनी जे काही पुरावे गोळा केलेले होते तर नेमकं आज त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत। बघा, तर सर्वात महत्त्वाचं मराठी भाषेतील पुरावे हे तिच्या प्राचीन तत्वाची आणि समृद्ध परंपरेची साक्ष देतात। हे जे काही पुरावे आहे तर हे पुरावे शिलालेख असेल, ताम्रपट असेल, हस्तलिखित असेल आणि ग्रंथ त्याचबरोबर लोकसाहित्यामध्ये विखुरलेले आहेत। तर आपण या तासिकेमध्ये काय करूया, तर जे काही शिलालेख आहे मराठी भाषेतील सर्वात प्राचीन तर ते कोणकोणते आहे, परीक्षेला विचारण्याची दाट शक्यता असते, म्हणून त्या शिलालेखाकडे आपण पहिले फोकस करू। बघा, इथं काही मी तुम्हाला 3 ते 4 पद्धतीचे महत्त्वपूर्ण शिलालेख दाखवलेले आहे, तर ते शिलालेख व्यवस्थित पद्धतीने बघा। तर बघा, मराठी भाषेतला सर्वाधिक जुना शिलालेख आहे तो म्हणजे नाणेघाटचा शिलालेख। हा पुणे नावाच्या जिल्ह्यात आहे आणि एक जुन्नर नावाचा तालुका आहे पुण्यामध्ये, आणि जुन्नर नावाच्या तालुक्यात एक गाव आहे नाणेघाट। या नाणेघाटामध्ये हा सर्वाधिक प्राचीन मराठी भाषेतला शिलालेख आढळलेला आहे। हे जे आहे तर हा जवळजवळ 2220 वर्ष इतका तो जुना आहे। आणि हा जो काही नाणेघाटचा शिलालेख आहे तर याच्यामध्ये जे काही शिलालेखावर कोरलेलं वाक्य आहे तर ते ब्राह्मी लिपीमध्ये आहे। तर त्या ब्राह्मी लिपीमध्ये इथं महारठीनो हे जे काही शब्द आहे तर त्या नाणेघाटच्या शिलालेखावर कोरलेला आहे। बघा, सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे का हा जो काही नाणेघाटचा शिलालेख आहे तर हा या शिलालेखाची आपल्याला मिळण्याच्या आधी आपण सर्वात मराठी भाषेतील जुना शिलालेख हा अक्षीचा शिलालेख सांगत होतो, परंतु अक्षीचा शिलालेखाच्या नंतर आपल्याला एक त्यापेक्षा सुद्धा प्राचीन जुना शिलालेख प्राप्त झाला, तो आहे नाणेघाटचा। हा 2220 वर्षापूर्वी इतका जुना आहे। याचा अर्थ अभिजात भाषा श्रेणी जो काही गट आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटने जे काही अटी निकष ठेवलेले आहे की ती भाषा कमीत कमी 1500 ते 2000 वर्ष इतकी जुनी असावी, तर याचा अर्थ मराठी भाषा जी आहे तर या भाषेचा जो काही पुरावा आहे तर 2220 वर्षापूर्वी इतका होता, म्हणजे आपली जी काही दर्जा आहे त्या अटीवरच अवलंबून होता। त्यानंतर आहे दुसऱ्या क्रमांकाचा शिलालेख, तो आहे अक्षीचा शिलालेख। हा रायगड नावाच्या जिल्ह्यात आहे आणि अलिबाग नावाच्या ठिकाणी आहे। बघा, अलिबाग नावाच्या तालुक्याच्या ठिकाणी एक अक्षी नावाचं गाव आहे आणि तिथे हा शिलालेख सापडलेला आहे। हा शिलालेख शके 934 इतका जुना आहे आणि या शिलालेखावर एक वाक्य कोरलेलं आहे, श्री समुद्रतीपती रस्सी। श्री समुद्रतीपती रस्सी याचा अर्थ असा होतो की श्री समुद्र राजाने हा जो काही शिलालेख आहे अक्षीचा तर तो तयार केलेला आहे किंवा बनवलेला आहे, असा तो त्याचा अर्थ आहे। त्याच्यानंतर तिसरा शिलालेख आहे तो म्हणजे कुडलचा शिलालेख। कुडलचा शिलालेख हा सोलापूर नावाच्या जिल्ह्यामध्ये आहे आणि तो शके 940 मध्ये इतका तो जुना आहे। 940 इतका तो जुना आहे, लक्षात ठेवा। आता शके काय आहे, तर आता जे काही आपण कॅलेंडर वापरतो तर त्याच्या आधी हे आपण शके
कालगणनेची सुरुवात आपण असं म्हणत असतो, तर त्यावेळेस असे कॅलेंडर वापरले जात होते, आहे का नाही. त्यानंतर आहे सर्वात महत्त्वाचा शिलालेख, त्याचं नाव आहे श्रवणबेळगोळचा शिलालेख. हा कर्नाटक नावाच्या राज्यामध्ये आहे आणि हसन नावाच्या जिल्ह्यामध्ये आहे. हा 983 शके 983 इतका तो जुना आहे आणि हा मराठी भाषेतील पहिला देवनागरी लिपीमध्ये असणारा शिलालेख आहे. आणि या शिलालेखामध्ये देवनागरी लिपीत श्री चामुंडेराय करविले असं वाक्य त्या शिलालेखावर कोरलेलं आहे. श्री चामुंडेराय करविले याचा अर्थ असा होतो की श्री चामुंडेराय यांनी हा जो काही शिलालेख आहे तर तो करून घेतलेला आहे किंवा बनवलेला आहे असा त्याचा अर्थ होतो. तर हे महत्त्वपूर्ण 4 शिलालेख आपल्या भाषेच्या संदर्भामध्ये लक्षात ठेवायचे आहे. आणि मराठीतील सर्वात जुना ग्रंथ हा गाथा सप्तशती आहे. आता हे सर्वच्या सर्व तुमच्या व्यवस्थित लक्षात आलं असेल. तुमचा पहिला मुद्दा असा आहे की मराठी भाषेतला सर्वात जुना शिलालेख हा नाणेघाटचा आहे. जुन्नर नावाच्या तालुक्यामध्ये नाणेघाट नावाच्या ठिकाणी तो सापडलेला आहे. 2220 वर्ष इतका तो जुना आहे आणि त्याच्यावर काय लिहिलेलं आहे, ब्राह्मी लिपीत लिहिलेलं आहे महारठीनो. दुसरा शिलालेख आहे तो म्हणजे अक्षीचा शिलालेख. अक्षीचा शिलालेख आहे रायगड नावाच्या तालुक्यामध्ये रायगड नावाच्या जिल्ह्यात अलिबाग नावाचा तालुका आहे आणि तिथे अक्षी नावाचं गाव आहे, त्या ठिकाणी सापडलेला आहे आणि तो शके 934 इतका जुना आहे. त्याच्यावर लिहिलेला आहे श्री समुद्रतीपती रस्सी. तिसरा महत्त्वाचा शिलालेख आहे तो म्हणजे कुडलचा शिलालेख आणि कुडलचा शिलालेख हा शके 934 मधला आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतरचा महत्त्वाचा शिलालेख आहे तो म्हणजे श्रवणबेळगोळचा. कर्नाटक नावाच्या राज्यामध्ये तिथे हसन नावाचा जिल्हा आहे. श्रवणबेळगोळ हा एक तिथं ठिकाण आहे, तिथे तो सापडलेला आहे आणि तो मराठी भाषेतील पहिला म्हणजे देवनागरी लिपीमध्ये असणारा पहिला हा शिलालेख आहे आणि त्याच्यावर लिहिलेला आहे श्री चामुंडराय करविले. श्री चामुंडरायाकडून हा जो काही शिलालेख आहे तर तो करून घेतलेला आहे असा त्याचा अर्थ होतो. तर हे सर्वात महत्त्वाचं मराठी भाषेतील काय आहे, शिलालेख आहे. हे होतं आपलं मराठी भाषेच्या संदर्भामध्ये सर्वात प्राचीन शिलालेख. आता आपण सर्वात महत्त्वाचं आजच्या तासिकेमध्ये दुसरा घटक आपण शिकणार आहोत, ज्याचं नाव आहे लिपी आणि लिपीचे प्रकार. तत्पूर्वी इथं भाषेच्या संदर्भामध्ये काही माहिती दिलेली आहे. हे माहिती मी फक्त द्यायची म्हणून दिली कारण जेणेकरून आपल्याला माहिती असली पाहिजे. मी 2 मिनिटांमध्ये हे तुम्हाला वाचून दाखवतो आणि त्याच्यानंतर आपण आपल्या मराठी व्याकरणाच्या दुसऱ्या महत्त्वाच्या घटकाकडे जाणार आहोत, ज्याचं नाव आहे लिपी आणि लिपीचे प्रकार. बघा, भाषेच्या संदर्भामध्ये भाषेची संकीर्ण माहिती इथं दाखवलेली आहे. बघा, संस्कृत ही भाषा मराठी भाषेची जननी आहे. जननी याचा अर्थ होतो आई, म्हणजेच काय, माता. बघा, मराठी भाषा ही आपल्या इंडो युरोपियन म्हणजे आर्यन कुळातील जरी असेल परंतु तिचं जे काही मूळ आहे तर ते संस्कृत भाषेमध्ये आहे. म्हणजे मराठी भाषा ही संस्कृत भाषेपासून जन्माला आली, उदयाला आली असा त्याचा अर्थ होतो. संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश मराठी. आता आपण जी मराठी बोलतो तर ती कशी तयार झाली बघा, संस्कृत, त्यानंतर प्राकृत, त्यानंतर अपभ्रंश आणि शेवटी मराठी. म्हणजे मराठी आपण जी भाषा बोलतोय तर ती या पद्धतीने तयार झालेली आहे. मराठी भाषा ही म्हणजे संस्कृत भाषा ही मराठी भाषेची काय आहे, जननी आहे. मराठी भाषेचा उगम हा संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश, मराठी अशा क्रमाने झालेला आहे. हा क्रम तुम्हाला विचारू शकते. पुढे मराठी भाषा महाराष्ट्रासोबतच गोवा नावाच्या राज्याची सुद्धा काय आहे, अधिकृत भाषा आहे. संस्कृत ही जरी जुनी भाषा असेल पण तमिळ या भाषेला प्रथम अभिजात भाषेचा दर्जा भेटला. 2004 मध्ये भारत सरकारने अभिजात भाषेची नवीन श्रेणी तयार केली आणि 2004 रोजीच पहिला मान अभिजात भाषेचा हा तमिळ भाषेला देण्यात आला. त्यानंतर 2005 मध्ये संस्कृत भाषेला होता. संस्कृत आणि तमिळ या भारतातील सर्वाधिक जुन्या भाषा आहे. तमिळ भाषा ही तमिळनाडू राज्यासोबतच बोलली जात असेल परंतु तमिळ भाषा भारताच्या बाहेर सुद्धा बोलली जाते. पहिला आहे ते म्हणजे श्रीलंका आणि त्याच्यानंतर आहे सिंगापूर. बरोबर आहे, भारतासोबत भारताच्या बाहेर सुद्धा बोलली जाणारी भाषा म्हणजे तमिळ, सिंगापूर आणि श्रीलंका. संस्कृत या भाषेला विद्वानांची भाषा म्हणून ओळखलं जातं. मराठी भाषेच्या एकूण 52 बोली भाषा आहे. आकडा लक्षात ठेवा. झाडी बोली असेल, अहिराणी असेल, कोकणी असेल, वराडी असेल, इतर तत्सम 52 बोलीभाषा मराठीला आहे. भारतात सर्वाधिक बोलल्या जाणारी भाषा ही हिंदी आहे.
म्हणूनच आपल्याला असं वाटतं की भारताची राष्ट्रभाषा हिंदी आहे, पण भारताला राष्ट्रभाषा नाही. भारतात सर्वात जास्त भाषा ही हिंदी बोलल्या जातात. भारतामध्ये सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषापैकी जो काही उतरता क्रम आहे तर तो बघू. सर्वात जास्त भारतामध्ये हिंदी बोलल्या जातं, त्यानंतर संस्कृत, त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर मराठी बोलल्या जातं, त्यानंतर तेलुगू आणि त्याच्यानंतर तमिळ बोलल्या जातं. असा तो भारतामधील बोलणाऱ्या भाषेचा क्रम आहे. पुढे भाषेतील सर्वात लहान रूपांना रूपी 2 मिनिटं जरा अटकला आहे ना. 2 मिनिटात क्लिअर करतो, थांबा, लगेच क्लिअर होतील. आता एकदा चेक करा. आता क्लिअर आहे. थोडं कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम होता बघा. तर हे होतं आपलं भाषेच्या संदर्भामध्ये संकीर्ण माहिती, एवढी लक्षात ठेवायची आहे. आता आपण सर्वात महत्त्वाचं आपल्या दुसऱ्या टॉपिककडे वळणार आहोत. त्या टॉपिकचं नाव असणार आहे लिपी. जसं आपण भाषा नावाच्या शब्दाची उत्पत्ती बघितली, त्याचबरोबर भाषेचे प्रकार बघितले, त्याचबरोबर लिपी या शब्दाचा उगम, उत्पत्ती, विकास आणि त्यानंतर लिपीचे प्रकार नेमकं मी तुम्हाला शिकवणार आहे. बघा, सोपा आहे, काहीच टेन्शन घेण्याची गरज नाही. कोणताही मुद्दा मराठी व्याकरणात पाठ करायचा नसतो, तो फक्त आणि फक्त समजून घ्यायचा असतो. बघा, हा जो काही लिपी नावाचा जो शब्द आहे की नाही, हा लिपी नावाचा शब्द प्रामुख्याने हा संस्कृत लीप नावाच्या धातूपासून तयार झालेला आहे. लिपी नावाचा शब्द हा लीप नावाच्या धातूपासून तयार झाला. जसं भाषा नावाचा जो शब्द आहे ना, तर तो संस्कृतमधल्या भाष नावाच्या धातूपासून तयार झालेला आहे. तर तसा लिपी नावाचा शब्द हा लीप नावाच्या संस्कृत धातूपासून तयार झालेला आहे. त्याचा जो काही अर्थ आहे तर त्याचा अर्थ होतो लिंपणे, किंवा त्याचा अर्थ होतो माखणे, किंवा त्याचा जो अर्थ आहे तर त्याचा अर्थ होतो सारवणे. लिपी म्हणजे काय, तर लिपीचा अर्थ होतो लिंपणे, माखणे, किंवा त्याचा अर्थ होतो सारवणे. बघा, लिपी जर नसती तर काय झालं असतं. लिपी नसती तर मी तुम्हाला इथं जे काही लिहून दाखवलं तर ते शक्य झालं नसतं. लिपी जर नसती तर जे काही जुन्या काळामध्ये जे काही महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहिलेले आहे, जे काही सर्वात महत्त्वाचे लोकांचे प्रवास वर्णन लिहून ठेवलेले आहे, किंवा जे काही वेद लिहून ठेवलेले आहे का नाही, हे जे जुने काही ग्रंथ आहे तर ते लिहून ठेवले आहे. त्यामुळंच आपल्याला त्यांचा शोध लागलेला आहे. म्हणजे लिपी हे एवढी महत्त्वाची आहे की लिपीमुळे भाषेचं जतन सुद्धा होते. म्हणजे लिपी जतन करण्यासाठी, म्हणजे भाषा जतन करण्यासाठी लिपी हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. आता एखादी माझ्या समोर कोणता व्यक्ती असेल तर मी त्याला माझ्या मुखामधून किंवा माझ्या समोरासमोर त्याला काहीतरी म्हणून दाखवू शकतो. पण जर मला एखादी संदेश, म्हणजे ज्यावेळेस एखादी तारयंत्र वगैरे नव्हते, ज्यावेळेस दूरध्वनी वगैरे मोबाईल वगैरे काहीच नव्हते, तारयंत्र वगैरे नव्हते, तेव्हा अशा वेळेस एखादी मला 1000 किलोमीटर दूरवर जर एखादी संदेश पाठवायचा असेल तर अशा वेळेस काय, तर अशा वेळेस मी लिपीचा वापर करून माझं म्हणणं लिहून मी तो संदेश त्याच्यापर्यंत पोहोचवू शकत होतो. म्हणजे लिपी हे एवढी महत्त्वाची आहे. जर लिपी नसती तर आपण, म्हणजे शैक्षणिक कामकाजासाठी लिपी गरजेची आहे. आणि त्यापेक्षा सुद्धा सर्वात महत्त्वाचं जे काही आपण वर्तमानपत्र सुद्धा वाचतो तर हे सुद्धा लिपीमध्येच, लिपीच्या शोधामुळे शक्य झालेलं आहे. एवढं महत्त्वाचं आहे. म्हणजे लिपी हे केवळ त्याचा अर्थ सारवणे, माखणे आणि त्याचा अर्थ लिपणे असा जरी होत असेल, पण त्या लिपीमुळे आपल्याला अनेक प्रकारचे फायदे आहेत. जुन्या काळी लिहून असलेले जे काही
महत्त्वाचे ग्रंथ आहे, ज्यांचे प्रवास वर्णन आहे, तर ते लिहून आहे, म्हणून ते आज आपल्याला माहिती पडलेले आहेत, म्हणून एवढी महत्त्वाची लिपी आहे. तर लिपीच्या बाबतीमध्ये थोडक्यात माहिती, थोडक्यात सारांश आपण घेऊयात. सर्वात महत्त्वाचं बघा, लिपी हा जो काही शब्द आहे तर तो शब्द लीप नावाच्या संस्कृत धातूपासून तयार झालेला आहे. हा जो धातू आहे तर बघा या प चा पाय मोडलेला आहे, जसं भाष मधला श चा पाय मोडलेला होता त्या पद्धतीने, बरोबर. मग आता इथे बघा लिपी म्हणजे काय, तर लिपीचा अर्थ होतो सारवणे, माखणे किंवा त्याचा अर्थ होतो लिहिणे. त्याची व्याख्या आपण 2-3 पद्धतीने करू शकतो. कशी, भाषेचे बोलणे म्हणजे आपण जे काही बोलत असतो त्यामधून जे काही आवाज बाहेर येते, जो काही ध्वनी बाहेर येतो, तर तो ध्वनी लिहून दाखवण्यासाठी वापरल्या जाणारी चिन्हांची किंवा अक्षराची जी पद्धत आहे तर त्या पद्धतीलाच आपण लिपी असं म्हणत असतो. म्हणजे लिपी एवढी महत्त्वाची आहे. लिपीच्या शोधामुळे काय शक्य झालं, तर लिपीच्या शोधामुळे लेखन शक्य झालेलं आहे. लिपी नसती तर लेखन कसं काय शक्य असतं. आपण वर्तमानपत्रे आज आपल्या घरी वाचतो तर ते लिपीमुळे आहे. म्हणजे लिपीच्या शोधामुळे लेखन शक्य झालेलं आहे. आता प्राचीन काळी जर आपण लिपीचा विकास केला किंवा भारतामध्ये जर सर्वाधिक जास्त म्हणजे हजारो वर्षापूर्वी जर भारतामध्ये जर तुम्ही आले तर भारतामध्ये सर्वात जुन्या लिप्या 2च होत्या. पहिली आहे ती म्हणजे ब्राह्मी लिपी आणि दुसरी आहे ती म्हणजे खरोष्टी लिपी. ज्या खरोष्टी लिपीला आपण गांधारी लिपी असं सुद्धा म्हणत असतो. भारतामध्ये सर्वात प्रचलित जुन्या काळी 2च लिप्या होत्या प्रचलित, एक म्हणजे खरोष्टी आणि दुसरी होती गांधारी. मग या लिपीचा विकास होत कसा गेला हे फार महत्त्वाचं बघा. मी तुम्हाला थोडक्यामध्ये नकाशा काढून दाखवतो भारताचा. या भारताच्या नकाशामध्ये म्हणजे भारतामध्ये सर्वात ज्या प्राचीन 2 लिप्या होत्या तर त्या 2 लिप्या होत्या. पहिली आहे खरोष्टी आणि दुसरा आहे ते म्हणजे ब्राह्मी. भारतामध्ये 2च फार जुन्या लिप्या आहे, एक आहे खरोष्टी आणि दुसरी आहे ब्राह्मी. मग या लिपीचा वापर नेमकं किंवा या लिपीचा विकास भारतामध्ये कसा होत गेला. भारतामध्ये जे आपण आज देवनागरी लिपी वापरतो किंवा बऱ्याच लिप्या वेगवेगळ्या भाषेची असतात, जसं तिकडे पंजाबी भाषेची लिपी गुरुमुखी लिपी आहे, जम्मू काश्मीरी भाषेची लिपी तिकडे डोंगरी लिपी आहे, देवनागरी भाषेची हिंदी भाषेची लिपी आपण देवनागरी लिपी वापरत असतो, आहे का नाही. तर हे जे काही लिप्या आहे तर या लिप्याचा जो विकास आहे तर तो नेमकं कुठून झालेला आहे तर तो आपण बघू. बघा भारताचा जो वायव्येकडचा भाग आहे, लक्षात घ्या, भारताचा जो वायव्येकडचा भाग आहे ज्याला आपण सिंध प्रांत असं म्हणत होतो. भारताच्या वायव्येकडील जो काही भाग आहे ज्याला आपण सिंध प्रांत असं म्हणत असतो. या सिंध प्रांतामध्ये सर्वात महत्त्वाचं, या सिंध प्रांतमध्ये आजचा जो काही अफगाणिस्तान आहे आणि आजचा जो कोणता त्याला आपण पाकिस्तान असं म्हणत असतो, हे सिंध प्रांत. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं या प्रांतामध्ये सर्वात महत्त्वाचं एक लिपी होती, ज्या लिपीचं नाव होतं खरोष्टी लिपी. कुशाण काळ. कोणता काळ? कुशाण काळ. लक्षात ठेवा. या प्रांतामध्ये एक लिपी होती या राजाची, कुशाण राजाची. या कुशाण राजाची लिपी म्हणजे होती खरोष्टी लिपी. आता हे जी काही खरोष्टी लिपी होती तर ती भारताच्या वायव्य भागात म्हणजे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या भागामध्ये होती. या राजांनी प्रचलित केलेली होती. परंतु आपल्या इकडे भूमध्य सागर आणि तांबडा समुद्र इकडे असणारे जे काही आर्य लोक आहेत तर या आर्य लोकांनी माहिती आहे का भारतामध्ये काय केलेलं आहे, स्थान बनवलेलं आहे. आर्य लोक भारतामध्ये आले. आर्य लोक दिसाला धिपाड, दिसाला गोरेपान आणि स्वतःला देव मानणारे असे आर्य लोक, बरोबर आहे, लक्षात ठेवा. मग हे जे आर्य लोक आहेत तर इकडल्या भागाकडून इकडल्या भागामध्ये भारतामध्ये प्रवेश घेतला. मग आता नेमकं या आर्यांनी एक स्वतःची लिपी तयार केली, ज्या लिपीचं नाव आहे ब्राह्मी लिपी. लिपीचं नाव काय आहे? ब्राह्मी लिपी. हे जे काही आर्य या भारताच्या पूर्वेला आलेले होते हे काही दिवसानं टोळ्या टोळ्या करून भारताच्या संपूर्ण भागामध्ये पसरलेले होते. म्हणजे या आर्यांनी आपल्यासोबत आणलेली ब्राह्मी लिपी यांचा जो काही विकास आहे बघा कसा होत गेला. ही ब्राह्मी लिपी काही टोळ्याने इकडे वापरू लागली, ब्राह्मी लिपी टोळीनं इकडे सुद्धा वापरू लागली. म्हणजे
आर्य लोक हे टोळ्या टोळ्यांनी बघा भारतात अशा पद्धतीने वास्तविक किंवा वास्तव्य करत गेले. अशा वेळेस ही जी काही खरोष्टी लिपी आहे, तर खरोष्टी लिपी ही कालांतराने काय झाली, कालबाह्य झाली. म्हणजे कालांतराने ही जी काही खरोष्टी लिपी आहे तर ती नष्ट होऊन गेली आणि ब्राह्मी लिपीचा जो काही विकास आहे अख्ख्या भारतभर पसरत गेलेला आहे. तर असा तो लिपीचा विकास, ब्राह्मी लिपीचा विकास होत गेलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे खरोष्टी लिपी ही ऑटोमॅटिक काय गेली, कालबाह्य झाली आणि कोणत्या लिपीचा विकास झाला, ब्राह्मी लिपीचा विकास झाला. याचा अर्थ असा होतो मित्रांनो की आज आपण भारत नावाच्या देशामध्ये जेवढ्या काही लिप्या वापरतो तेवढ्याही लिप्या या ब्राह्मी लिपीपासूनच विकसित झालेल्या आहेत. त्याचं कारण असं आहे, कारण सुरुवातीला भारतात दोनच लिप्या प्रचलित होत्या, एक आहे खरोष्टी आणि दुसरी आहे ती म्हणजे कोणती, ब्राह्मी. या खरोष्टी लिपीला दुसरं नाव आहे गांधारी लिपी. कोणती, गांधारी लिपी. लक्षात ठेवा, गांधारी लिपी का बरं म्हणतात, कारण खरोष्टी लिपीचे जे काही चिन्ह आहे तर ते गाढवाच्या मुखासारखे होते, म्हणून त्या लिपीला आपण गांधारी लिपी असं म्हणत असतो. तर गांधारी लिपी म्हणजे खरोष्टी लिपी ही काही काळाच्या नंतर ही कालबाह्य झाली आणि ब्राह्मी लिपीचा भारतामध्ये अशा पद्धतीने विकास होत गेला. आज आपण जे काही लिपी वापरतो देवनागरी मराठी भाषेमध्ये ते सुद्धा एक आपल्या ब्राह्मी लिपीचंच काय आहे, रूप आहे, ब्राह्मी लिपीचंच रूप आहे. तर आपण थोडं आपल्याला लिपी का महत्त्वाची आहे आणि लिपीचे कोणते प्रकार शिकायचे आहे तर हे आपण शिकू. बघा, लिपी का महत्त्वाची आहे, तर भाषेचं जतन करण्यासाठी लिपी महत्त्वाची आहे. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की जे काही जुन्या काळामध्ये लिहिलेले प्रवास वर्णन आहे ते आत्ता आपल्याला दिसतंय, ते कशामुळे, ते लिपीमुळे. म्हणजे लिपी ही भाषेचं जतन सुद्धा करते. लिपी ही ज्ञान सुद्धा सुरक्षित ठेवत असते. शेवटी लिपी ही संवाद स्पष्ट करते. माझ्या समोर एखादी व्यक्ती असेल तर मी त्याला तोंडातून माझ्या समोर काहीतरी बोलून दाखवू शकतो, परंतु एखादी व्यक्ती जेव्हा एखादी 1000 किलोमीटर दूर असते अशा वेळेस मी बोलून दाखवू शकत नाही. अशा वेळेस मी लिहून लिखित स्वरूपात त्याच्यापर्यंत माझा संदेश हा पोहोचू शकतो. लिपी ही शिक्षणासाठी म्हणा, प्रशासनाच्या कामासाठी आवश्यक असणारी घटना आहे, बरोबर. तर असं लिपीचं महत्त्व आहे. पण आपल्याला लिपी कोणकोणत्या महत्त्वाच्या आहे, कोणकोणत्या लिप्या शिकायच्या आहे. पहिली आहे शिकायची लिपी ती म्हणजे ब्राह्मी लिपी. त्यानंतर आहे ब्राह्मी लिपीचीच शाखा म्हणजे देवनागरी लिपी. त्यानंतर गांधारी लिपी जिला आपण खरोष्टी लिपी म्हणतो. त्यानंतर आहे रोमन लिपी आणि शेवटी आहे गुरुमुखी लिपी. एवढ्या लिपीचा अभ्यास आपल्याला तासिकेत करायचा आहे. तो एकदम सोपा आणि सविस्तर आहे. बघा, पहिलं लिपी घेऊ आपण ती म्हणजे ब्राह्मी लिपी. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की ब्राह्मी लिपीचा विकास भारतात कसा झाला. बघा, ब्राह्मी लिपी म्हणजे नेमकं काय. ब्राह्मी लिपी म्हणजे ब्रह्मदेवाने तयार केलेली लिपी. बघा, ब्रह्मदेवाने तयार केलेली लिपी असं मानतात ब्राह्मी लिपीला, म्हणून तिचं नाव ब्राह्मी लिपी असं पडलेलं आहे. ब्राह्मी लिपी ही भारतातील सर्वाधिक जुनी आणि मूळ लिपी आहे. भारतामध्ये जेवढ्या लिप्या आहेत तेवढ्याही लिप्या या ब्राह्मी लिपीपासूनच विकसित झालेल्या आहे आणि सर्व लिप्याची उत्पत्ती ब्राह्मी लिपीपासूनच झालेली आहे. भारतीय लिपीची आई म्हणून ही लिपी ओळखली जाते. मी आत्ताच सांगितलं, कारण सर्व लिप्या या ब्राह्मी लिपीपासूनच उत्पत्ती झाली. याचा अर्थ ती ब्राह्मी लिपी सर्व भारतीय लिपींची काय, जननी किंवा आई म्हणून ओळखली जाते. या ब्राह्मी लिपीचा जो काही विशेषतः वापर आहे तर तो कुठं दिसून येतो, तर सम्राट अशोकाच्या काळामध्ये ब्राह्मी लिपी आपल्याला जास्त करून दिसत आहे. कसं, जगाला सम्राट अशोक का बरं कळले. बघा, जगाला अशोक सम्राट ब्राह्मी लिपीमध्ये कळले का. आपल्याकडे जेम्स प्रिपेन्स नावाचा एक अधिकारी होता. ब्राह्मी लिपीचे सर्व, आता ब्राह्मी लिपीमध्ये कोणाला समजत होतं काय हे ब्राह्मी लिपी आहे. इंग्रज म्हणजे तो जेम्स प्रिपेन्स नावाचा व्यक्ती, त्यांनी सुरुवातीला ब्राह्मी लिपीचे कोडे व्यवस्थित पद्धतीनं समजून घेतले आणि त्याच्यानंतर त्या ब्राह्मी लिपीचं वाचन त्या जेम्स प्रिपेन्सने केलं आणि तेव्हा त्यानंतरच आपल्याला जगाला सम्राट अशोक समजलेले आहे. कारण सम्राट अशोकांचे शिलालेख हे ब्राह्मी लिपीमध्ये कोरलेले आहे. लक्षात ठेवा, यामध्ये ब्राह्मी लिपीत लिहिलेले पुरावे आपल्याला आढळून येतात. सर्वात प्रसिद्ध म्हणजे अशोक स्तंभालेख, बरोबर आहे, सर्वात महत्त्वाचं. बघा, ब्राह्मी लिपीपासून
दिसत आहे का व्यवस्थित? जरा 2च मिनटं, कारण जरा जास्तच बफरिंग होतं. हॅलो 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 सर, लेक्चर अटकत आहे का बरं? तसं मला मेसेज देत चला सर. सर, मला इथे बफरिंग येत आहे माझ्या स्क्रीनवर, म्हणून ते बघा इथे. जरा माझ्याकडे माहिती आहे का बफरिंग होत आहे, त्यामुळे थोडं मला वाटलं की लेक्चर कुठेतरी मध्ये अडकत आहे, त्यामुळे मी थोडा थांबलोय. चालू आहे? ओके, चलो, काही प्रॉब्लेम नाही. कारण थोडं मधात ब्रेक झालं तर ते कसं लिंक तुटून जातं. तर बघा, ब्राह्मी लिपीबद्दल आपण थोडी माहिती बघत आहोत. ब्राह्मी लिपीपासून विकसित झालेल्या सर्व लिपीची जी काही लेखन पद्धती आहे तर ती अबुगिडा आहे. अबुगिड्याचा अर्थ काय होतो? अबुगिडेचा अर्थ असा होतो की एखाद्या व्यंजनामध्ये शेवटी स्वर मिसळला जातो. म्हणजे कसं, क नावाचं व्यंजन आहे आणि त्याच्यामध्ये जेव्हा अ नावाचा स्वर टाकला तेव्हा परिपूर्ण क नावाचं अक्षर आपल्याला प्राप्त होते. तर या अशा पद्धतीच्या लेखन पद्धतीला, म्हणजे ज्या व्यंजनात एखादी स्वर टाकला जातो अशा पद्धतीच्या लेखन पद्धतीस आपण अबुगिडा लेखन पद्धती असं म्हणत असतो. तर ब्राह्मी लिपीपासून जितक्या काही लिपी तयार झालेल्या आहे तर तेवढ्याही लिपीची लेखन पद्धती ही कशी आहे? अबुगिडा. अबुगिडा पद्धत म्हणजे काय? व्यंजनामध्ये स्वर मिसळला जातो. बरोबर आहे? जसं बघा, आता इंग्रजीचं जर तुम्ही पाहिलं तर इंग्रजीमध्ये बघा बी नावाचं हे एक अल्फाबेट आहे. तर त्याच्यामध्ये काही टाकता का तुम्ही सर वगैरे? नाही. हे फक्त आपल्या ब्राह्मी लिपीपासून विकसित झालेल्या भाषामध्येच तुम्हाला हे सर्व दिसून येते. बघा, या लिपीचे सर्वप्रथम वाचन जेम्स प्रिन्सेप नावाच्या व्यक्तीने केलेले आहे. मी तुम्हाला बोललो की नाही, जगाला सम्राट अशोक का बरं कळालेले आहेत? सम्राट अशोकांच्या काळामध्ये ब्राह्मी लिपीचा वापर किंवा शिलालेख आपल्याला यांच्या काळामध्ये दिसून येते. त्या ब्राह्मी लिपीचं सर्वप्रथम जे काही कोडे आहे, लोक अस्तित्वात होते, परंतु ब्राह्मी लिपी एवढी अवघड होती समजायला की या लिपीचं वाचन बऱ्याच जणाला जमलं नाही. या जेम्स प्रिन्सेप नावाच्या व्यक्तीनं हे ब्राह्मी लिपीचे जे काही मुळाक्षरे आहे, कोडे आहे, हे कोड व्यवस्थित पद्धतीनं समजून घेतले आणि त्याच्यानंतर त्यांना म्हणजे जगाला त्यावेळेसच आपल्याला अशोक सम्राट समजलेले आहे.
सर्वात महत्त्वाचं वाक्य म्हणजे देवा म्हणजे हे जे काही जेम्स प्रिन्सेप नावाचे व्यक्ती आहे, तेव्हा जे काही ते वाचत असताना ब्राह्मी लिपीमध्ये वाचत असताना त्यांना वारंवार हे वाक्य त्यांना जास्तीत जास्त दिसून येत होतं, देवान्न प्रिय प्रियदशी. याचा अर्थ होतो अशोक. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ होतो मराठीमध्ये अशोक. मग तेव्हा जाऊनच आपल्याला अशोक सम्राट आपल्याला समजलेले आहे. तर असं ब्राह्मी लिपीचं स्वरूप आपल्याला सांगता येतं. तर आता सर्वात महत्त्वाचं हे होतं ब्राह्मी लिपी. भारतातील सर्व लिपीची जननी ब्राह्मी लिपीला ओळखलं जातं आणि हिचा वापर सम्राट अशोकाच्या काळामध्ये केला जात होता आणि हिचं पहिलं वाचन हे जेम्स प्रिन्सेप नावाच्या व्यक्तीने केलं आणि तेव्हाच आपल्याला सम्राट अशोक समजलेले आहे. आता ब्राह्मी लिपी लिहिण्याची जी काय पद्धत आहे, तर ब्राह्मी लिपी लिहिण्याची पद्धत ही डावीकडून उजवीकडे आहे. कसं आहे? डावीकडून उजवीकडे. जसं आपण मराठी लिपी डावीकडून उजवीकडे लिहितो की नाही, तर तसंच हे ब्राह्मी लिपी डावीकडून उजवीकडे लिहिल्या जाते. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाची दुसऱ्या क्रमांकाची लिपी आहे, तिचं नाव आहे खरोष्टी लिपी. आता खरोष्टी लिपीला गांधारी लिपी असंही म्हटलं जातं. खरोष्टी लिपीला काय म्हटलं जातं? गांधारी. त्याचं कारण असं आहे, कारण गांधारी लिपी म्हणजे खरोष्टी लिपी, कारण या लिपीमधले जे काही वर्ण आहे तर हे गाढवाच्या मुखासारखे दिसून येतात, म्हणून तिला गांधारी लिपी असं म्हटलं जातं. आता गांधारी लिपी हे भारताच्या वायव्य भागाकडे आपल्याला दिसून येत होती. आजचा अफगाणिस्तान आणि पाकिस्तान हे प्रांत तुम्हाला तिथं दिसून येत होते. तर बघा, उत्तर पश्चिम भारतामध्ये या लिपीचा वापर होत होता. लिहिण्याची जी पद्धत आहे तर ती उजवीकडून डावीकडे, जसं उर्दू भाषा आहे का नाही, उजवीकडून डावीकडे, म्हणजे खरोष्टी लिपी ज्या पद्धतीनं आहे तर ती उजवीकडून डावी लिपी. ब्राह्मी लिपी आणि खरोष्टी लिपीमध्ये महत्त्वाचा फरक काय आहे बघा. ब्राह्मी लिपीचं जे काही लिखाण आहे तर ते डावीकडून उजवीकडे करतो, डावीकडून उजवीकडे करतो, परंतु खरोष्टी लिपीचं जे काही लिखाण आहे तर ते उजवीकडून डावीकडे केल्या जाते. हे लक्षात ठेवणे गरजेचं आहे. बरोबर. पुढे बघा, पुढे आहे देवनागरी लिपी. आता देवनागरी लिपी ही सुद्धा एक आपल्या ब्राह्मी लिपीचाच भाग आहे. मग आता देवनागरी लिपी म्हणजे नेमकं काय? आता नागरी म्हणजे नगर. नगर कशाला म्हणतो? नगर त्यालाच म्हणतं ज्या शहरामध्ये म्हणजे ज्या शहरामध्ये मोठ्या मोठ्या इमारती आहे, चांगले चांगले रस्ते आहे का नाही, मोठ्या मोठे आपल्या म्हणजे जे शहर आहे त्याला आपण नगर असं म्हणत असतो. मग आता या नगरामध्ये म्हणजे शहरात राहणाऱ्या लोकांची लिपी ज्यांनी विकसित केलेली आहे त्यांना आपण देवनागरी लिपी असं म्हणत असतो. जसं ब्राह्मी लिपी हे ब्रह्मदेवाने तयार केलेली आहे असं म्हणण्यात येते, तसं देवनागरी लिपीबद्दल सुद्धा वक्तव्य आपण करू शकतो. देवाने, देव म्हणजे कोण? आर्य स्वतःला देव मानत होते, म्हणजे आर्याने म्हणजे देवाने तयार केलेली लिपी म्हणजे देवनागरी लिपी. लक्षात ठेवा, ही लिहिण्याची पद्धत डावीकडून उजवीकडे आहे. तुम्ही असं कधी लिहिता का? माझं नाव रतन आहे, तुम्ही असं लिहिता का कधी उजवीकडून डावीकडे रतन पुनवटकर असं लिहिता का? नाही. तर तुम्ही असं लिहिता रतन पुनवटकर, म्हणजे कुठून? डावीकडून उजवीकडे. खरोष्टी लिपीसारखं तुम्ही इथे लिखाण करत नाही. पुढे देवनागरी लिपीमध्ये एखादी शब्द लिहिला तर तो शब्द लिहिल्यावर एक त्या डोक्यावर म्हणजे शब्दाच्या डोक्यावर, डोकं म्हणजे शिर, बघा शिर म्हणजे काय? शिर म्हणजे डोके, बरोबर आहे. तर त्या डोक्यावर एक आडवी रेषा दिल्या जातं. देवनागरीमध्ये एखादी शब्द लिहिला तर त्यांच्या डोक्यावर एक आडवी रेषा दिल्या जातं. त्या आडव्या रेषेला शिरोरेषा असं म्हटलं जातं. शिर म्हणजे डोके, डोक्यावरची रेषा म्हणजे काय? शिरोरेषा. भारतीय संविधान पुरस्कृत असणारी लिपी आहे, कारण भारतामध्ये जे काही हिंदी आहे, मराठी आहे, गुजराती आहे, तर या भाषेची लिपी आहे तर ती बहुतांश देवनागरी लिपी आपल्याला दिसून येते. देवनागरी लिपीचं दुसरं नाव आहे बाळबोध लिपी. का बरं बाळबोध लिपी? कारण देवनागरी लिपी ही बाळालाही लवकर समजतं. बघा, इतकी सोपी आहे देवनागरी लिपी ही. देवनागरी लिपीचा जो काही बोध आहे तर तो बाळाला सुद्धा लवकर येतो. तुम्ही बघा, लहान लेकराला जर तुम्ही शिकवायचं असेल तर एवढं काही किचकट नाही आहे, जसं उर्दू, फारसी, खरोष्टी लिपीसारखं, किंवा एक दाखवायचं असेल एक लगेच समजतो आहे का नाही त्या बाळाला. म्हणजे देवनागरी लिपीला बाळबोध लिपी म्हणण्यामागचं कारण असं आहे की बाळालाही सुद्धा लवकर समजते, बाळाला सुद्धा लवकर सुद्धा बोध होतो, म्हणून तिला बाळबोध लिपी असं म्हटलं जातं.
ही लिपी उभ्या, आडव्या, तिरप्या, गोलसर रेषांनी तयार झालेली आहे. आता मला अ लिहायचं आहे तर पहिले मी असं करणार, त्यानंतर असं लिहिणार, पुन्हा असं लिहिणार. बरोबर. म्हणजे देवनागरी लिपी हे उभ्या, आडव्या, तिरप्या, गोलसर रेषांनी तयार झालेली आहे. अशा लिपीला आपण देवनागरी लिपी म्हणायचं आहे. लक्षात आलं. देवनागरी लिपीबाबत पुन्हा काही वैशिष्ट्ये पेपरमध्ये विचारले जातात, त्यांची वैशिष्ट्ये बघूयात. या लिपीचे लेखन करण्यासाठी प्रत्येक ध्वनीला स्वतंत्र चिन्ह आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो स्वतंत्र उच्चार पद्धती आहे. म्हणजे एका एका वर्णासाठी एक एक चिन्ह तुम्हाला दिसून येते. प काढायचा असेल तर तो असा काढावा लागेल, अ काढायचा असेल तर असा काढावा लागेल. प काढण्यासाठी प जसा काढतो तसं ब साठी चिन्ह नाही. म्हणजे तुमच्या मुखामधून जो वर्ण किंवा जो ध्वनी बाहेर येतोय तर त्या प्रत्येक ध्वनीला किंवा त्या प्रत्येक म्हणजे त्या प्रत्येक ध्वनीला एक स्वतंत्र चिन्ह आहे. एक स्वतंत्र उच्चार पद्धती त्या प्रत्येक चिन्हाला दिसून येते. असं देवनागरी लिपीचं वैशिष्ट्य सांगता येते. या लिपीत कोणतेही चिन्ह एकापेक्षा अधिक ध्वनी दर्शवत नाही. म्हणजे कसं, मी जर तुम्हाला इथं ब लिहिलं तर लगेच तुम्ही याला बच म्हणणार. असा लिहिण्यासाठी ब लिहिण्यासाठी याच चिन्हाचा वापर करावा लागेल. म्हणजे असं चिन्ह पुन्हा कोणताही ध्वनी तुम्हाला दर्शवत नाही. ब हे व दर्शवणार आहे का? ब हे व दर्शवत नाही. म्हणजे प्रत्येक ध्वनीला एक स्वतंत्र चिन्ह मराठी भाषेमध्ये दिसून येते. बरोबर आहे. म्हणजे एक चिन्ह एक ध्वनी, म्हणजे तुम्ही असे म्हणू शकता एक ध्वनी एक लिपी चिन्ह. बरोबर. लक्षात ठेवा. देवनागरी लिपी असणाऱ्या काही भाषा काही इथं समोर दिलेल्या आहे, ज्यामध्ये मराठी, हिंदी, संस्कृत, प्राकृत, बघा गुजराती, बंगाली या भाषेची लिपी आपल्याला देवनागरी लिपी दिसून येते. हे महत्त्वाचं आहे. देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा 5-6 लक्षात ठेवा. आता एवढ्या दाखवल्या, एवढ्याच नाही, भरपूर आहे, पण महत्त्वाच्या पेपरला एवढ्या विचारते. मराठी असेल, हिंदी असेल, गुजराती असेल, त्यानंतर बंगाली असेल, आहे का नाही, त्यानंतर संस्कृत असेल. ह्या सर्व भाषेची जी लिपी आहे, या सर्व भाषेची लिपी कोणती आहे? देवनागरी लिपी आहे. प्रत्येक ध्वनीला एक स्वतंत्र चिन्ह म्हणजे प्रत्येक ध्वनी. बरोबर आहे. यस. पुन्हा काही देवनागरी लिपीबद्दल आपण वैशिष्ट्य सांगू शकतो. बघा, देवनागरी लिपी हे एका समोर एक आडवी अशी लिहिली जाते. तुम्ही अशी कधीच लिहिणार आहे. विठ्ठल लिहायचं असेल तर असं लिहिता का? एका खाली एक मांडून? नाही, विठ्ठल असं लिहिलं जात नाही. तर विठ्ठल लिहिण्यासाठी तुम्हाला देवनागरी लिपीमध्ये अक्षर हे एका पुढे एक मांडून लिहावे लागतात. या लिपीचे अक्षर मोडून लिहिल्या जात नाही. अक्षर आपण सरळ काढतो, मुरुड घालून आपण अक्षर लिहित नाही. मुरुड घालून जर तुम्ही अक्षर लिहिले तर त्याला आपण काय म्हणत असतो? त्याला आपण मोडी लिपी, ज्याला आपण धावलिपी म्हणतो. म्हणून देवनागरी लिपीचं वैशिष्ट्य हे नाही आहे. गतियुक्त आणि व्यावहारिक लिपी आहे. वर्णमालेचे वैज्ञानिक वर्गीकरण केलेले आहे. मी जेव्हा तुम्हाला वर्णमाला शिकवणार तेव्हा तुम्हाला मी आपल्या वर्णमालेचे वैज्ञानिकरण शिकवणार आहे. त्याचं कारण असं आहे की बघा, तुम्ही जर क चा वर्ग म्हटला तर क, ख आहे का नाही, ग, घ, अंग आणि त्याच्यामध्ये ह. बरोबर. मग तुम्ही मला सांगा, या क च्या वर्गामध्ये अंग किंवा ह हे वर्ण जे आहे तर हे ठेवण्यामागचं किंवा यांना स्थान देण्यामागचं काहीतरी कारण आहे. नाहीतर या हंग आणि ह ला वर्णमालेमध्ये कुठेही स्थान देता आलं असतं, पण याचं स्थान इथंच का बरं? याचा अर्थ आपल्या मराठी भाषेचं जे काही वर्णमाला आहे तर त्याची वैज्ञानिक वर्गीकरण सुद्धा आहे. हा प्रश्न तुमच्या MPSCच्या पेपरमध्ये विचारण्यात आलेला होता की खालीलपैकी वर्णमालेच्या संदर्भामध्ये योग्य विधानं ओळखा. तर हे तुम्हाला माहिती असणे पाहिजे. पुढे ह्रस्व आणि दीर्घ मात्रांची व्यवस्था आहे. म्हणजे तुम्हाला माहिती असेल, आता तुम्हाला जर एखादी पाणी लिहायचा असेल तर या पाणीमध्ये बघा मोठी दाखवावं लागेल. म्हणजे ह्रस्व आणि दीर्घ मात्रांची व्यवस्था आहे. फक्त काही वर्ण जर सोडले तर त्यांना, म्हणजे काही वर्ण जर सोडले तर मराठी भाषेमध्ये आपले जे काही वर्ण आहे तर त्यांना ह्रस्व आणि दीर्घ मात्राची वर्णाची व्यवस्था दिलेली आहे. बरोबर. पुढे बघा, आता हे होतं सर्वच्या सर्व देवनागरी लिपीबद्दल. आता देवनागरी लिपी नेमकं लिहिण्याची पद्धत कशी आहे बघा. देवनागरी लिपी ही डावीकडून उजवीकडे लिहिल्या जातं.
कशी लिहिल्या जातं? डावीकडून उजवीकडे. खरोष्टी लिपीसारखं नाही, खरोष्टी लिपीसारखं नाही, कारण देवनागरी लिपी ही ब्राह्मी लिपीचाच भाग आहे. कारण देवनागरी लिपी ही ब्राह्मी लिपीपासूनच जन्माला आली. त्यामुळं ब्राह्मी लिपी ज्या पद्धतीनं लिहिल्या जाते डावीकडून उजवीकडे, तर तसंच लिखाण आपण या देवनागरी लिपीचं सुद्धा करत असतो. हे होतं सर्व देवनागरी लिपीबद्दल. एवढं सोपं आहे. तर देवनागरी लिपीबद्दल काय सांगितलं? देवांनी म्हणजे आर्यांनी तयारी केलेली लिपी म्हणजे देवनागरी लिपी. देवनागरी लिपी हिचा जो वापर आहे किंवा हे देवनागरी लिपी जे काही सर्वात महत्त्वाचं लिहिण्याची पद्धत आहे, तर ती डावीकडून कुठे आहे? उजवीकडे आहे. आणि देवनागरी लिपीला प्रत्येक ध्वनीसाठी प्रत्येक स्वतंत्र चिन्ह आहे. ही लिपी गोलसर, आडव्या, तिरप्या रेषांनी तयार झालेली आहे. या लिपीचं म्हणजे ही लिपी बाळालाही लवकर समजेल म्हणून तिला बाळबोध लिपी असं सुद्धा म्हटलं जातं. हे लक्षात ठेवा. आता समोरची लिपी शिकणार आहोत, ती म्हणजे मोडी लिपी. मोडी म्हणजे काय? म्हणजे मोडी याचा अर्थ होतो मुरुड घालून. मुरुड घालून, बघा, जी लिपी मुरुड घालून लिहिल्या जाते त्याला आपण मोडी लिपी असं म्हणत असतो. काय म्हणत असतो आपण त्याला? मोडी लिपी असं म्हणत असतो. ही लिपी हेमाडपंत यांनी निर्माण केलेली आहे. कोणती लिपी कोणी निर्माण केली? लक्षात ठेवा. ब्राह्मी लिपी ब्रह्मदेवाने, देवनागरी लिपी आर्यांनी म्हणजे देवांनी, आणि हे मोडी लिपी हेमाडपंत यांनी तयार केलेली आहे. मोडी लिपीचा वापर कशासाठी केला जातो? तुम्हाला जर एखादी फास्टमध्ये लिहायचं असेल, कर्सू रायटिंगमध्ये, तर गतियुक्तसाठी मोडी लिपीचा वापर केला जात होता. अक्षरे जलद लिहिण्यासाठी मोडून म्हणजे दुमडून लिहिली जाते म्हणून या लिपीला धाव लिपी असं म्हणतात. देवनागरी लिपीला बाळबोध, तर या मोडी लिपीला धाव लिपी. कारण धावते म्हणजे कसं? म्हणजे फास्ट नाही का, फास्ट प्रमाणामध्ये लिहिल्या जातं म्हणून तिला धाव लिपी असं म्हटलं जातं. हे होतं मोडी लिपीबाबत. समोरची लिपी आहे जिचं नाव आहे गुरुमुखी लिपी. गुरुमुखी लिपी म्हणजे काय? गुरुच्या मुखातून निघालेली लिपी म्हणजे गुरुमुखी लिपी. लक्षात ठेवा. गुरुमुखी म्हणजे गुरुच्या मुखातून आलेली लिपी म्हणजे ज्याला आपण गुरुमुखी लिपी असं म्हणत असतो. बघा, शिखांचे गुरु गुरु अगंद देवजी यांनी तिचे प्रमाणित रूप दिले. म्हणजे काय? शिखांचे मला वाटते हे कितवे गुरु आहे मला लक्षात येत नाहीये. शिखांचे गुरु होते गुरु अगंद देवजी यांनी तिचे प्रमाणित रूप दिले. याचा अर्थ अगंद देवजी या गुरूंच्या काळामध्ये या लिपीचा जो काही विकास आहे तर तो जास्त प्रमाणामध्ये झालेला आहे असा त्याचा अर्थ होतो. गुरुमुखी लिपी ही पंजाबी भाषेसाठी वापरण्यात येणारी मुख्य लिपी आहे. म्हणजे पंजाबी भाषेची लिपी कोणती? तर ती आहे गुरुमुखी लिपी. शिखांचा गुरुग्रंथ साहिब हा जो काही ग्रंथ आहे तर तो गुरुमुखी लिपीमध्येच लिहिलेला आहे. लक्षात राहील. असं होतं आपलं गुरुमुखी लिपीच्या बाबतीमध्ये. त्याच्यानंतरची पुढची लिपी आहे जिचं नाव आहे आदर्श लिपी. बराच प्रश्न परीक्षेमध्ये येतो की देवनागरी लिपी ही आदर्श लिपी आहे का? तर याचं उत्तर देईल की देवनागरी लिपी ही पुष्कळशी आदर्श लिपी आहे. म्हणजे पुष्कळशी परिपूर्ण आहे असं म्हणायचं आहे. आदर्श लिपी म्हणजे काय? ज्या लिपीत प्रत्येक ध्वनी स्वतंत्र चिन्हाने म्हणजे वर्णांनी दाखवल्या जातो. कोणत्याही वर्णाला एकापेक्षा जास्त ध्वनी नसतात त्या लिपीला आपण आदर्श लिपी म्हणत असतो. आदर्श लिपी म्हणजे काय? ज्या लिपीत प्रत्येक ध्वनी स्वतंत्र चिन्हाने दाखवतो. आणि देवनागरी लिपीमध्ये प्रत्येक ध्वनी आपण स्वतंत्र चिन्हाने दाखवतो, आहे का नाही? आणि कोणत्याही वर्णाला एकापेक्षा जास्त ध्वनी नाही. मराठी भाषेमध्ये कोणत्याही वर्णाला जास्तचे ध्वनी आपल्याला दिसून येत नाही. अशा लिपीला आपण आदर्श लिपी असं म्हणत असतो. मराठीमध्ये फक्त काही दोष आहे की हे जे काही च, छ, ज, झ यांचे जे काही उच्चार आहे तर ते दोन पद्धतीने होते. एक आहे तालव्य आणि दुसरा आहे दंत तालव्य. मी तुम्हाला समोर वर्णामध्ये शिकवणार आहोत. हे दोन महत्त्वाचे जे काही घटक आहे तर हे आपल्या आदर्श लिपीला जरा दोष म्हणून दिसून येते. त्यानंतर बघा ई आणि त्याच्यानंतर हे जे काही उ हे जे काही वर्ण आहे, स्वर आहे, तर यांना बघा दीर्घत्व प्राप्त आहे.
बरोबर आहे, दीर्घत्व प्राप्त आपल्याला दिसून येते. अशा पद्धतीनं काही दोष आपण मराठीचे सांगू शकतो. पण तरीही देवनागरी लिपी ही पुष्कळशी पूर्ण आहे, आदर्श लिपी म्हणण्याजोगी आहे. लक्षात आलं, पुष्कळशी पूर्ण आहे असा शब्द मी वापरेल. हे होतं आदर्श लिपीच्या बाबतीमध्ये. आदर्श लिपी म्हणजे काय? ज्या लिपीला प्रत्येक ध्वनी स्वतंत्र चिन्हाने वर्णाने दाखवल्या जातो आणि ज्या वर्णाला एकापेक्षा जास्त ध्वनी नसतात अशी लिपी म्हणजे आदर्श लिपी. हे होतं आदर्श लिपीच्या बाबतीमध्ये. आता एक सांगतो तुम्हाला मी, ती म्हणजे रोमन लिपी. कोणती लिपी? रोमन लिपी. आता रोमन लिपी म्हणजे काय? इंग्रजी भाषेची जी काही लिपी आहे तर ती आहे रोमन लिपी. कोणती? रोमन लिपी. लक्षात ठेवायची बरं का. इंग्रजी भाषेची लिपी कोणती आहे तर ती आहे रोमन लिपी. लक्षात राहील. एवढं भाषेच्या लिपीच्या संदर्भात जरी लक्षात ठेवलं तरी प्रश्न सुटून येतो. मी तुम्हाला लिपी म्हणजे काय हे तुम्हाला 2 मिनिटात सांगतो. काय काय शिकलो बघा. लिपी हा शब्द लीप नावाच्या संस्कृत धातूपासून तयार झाला, ज्याचा अर्थ सारवणे, मापणे, लिहिणे असा होतो. बरोबर. लिपीच्या शोधामुळे लेखन शक्य झालेलं आहे का नाही? आपण जे काही ध्वनी बोलतोय हे ध्वनी हवेत नष्ट होतात, आपण ते लिहून ठेवतो. कशामुळे? लिपीने लिहून ठेवतो, आहे का नाही? लक्षात ठेवा. या लिपीमध्ये आपण महत्वाचे काही प्रकार शिकलो. पहिला आहे ती म्हणजे खरोष्टी लिपी, ज्याला आपण गांधारी लिपी असं म्हणत असतो. बरोबर. त्यानंतर विकास झालेला लिपी, ज्याला आपण ब्राह्मी लिपी म्हणतो, भारतीय लिपीची सर्वजननी. त्यानंतर तिसरी लिपी शिकलो आपण, ती म्हणजे देवनागरी लिपी. बरोबर आहे. ज्या देवनागरी लिपीला आपण बाळबोध लिपी असं सुद्धा देखील म्हणत असतो. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर शिकलो, तिचं नाव आहे गुरुमुखी लिपी. आणि त्याच्यानंतर 5व्या क्रमांक शिकलो आपण, ती म्हणजे आदर्श लिपी. बरोबर. खरोष्टी लिपी आणि गांधारी लिपी ही प्राचीन भारतामध्ये म्हणजे त्यावेळेस 2च लिप्या प्रचलित होत्या खरं पाहता, ब्राह्मी आणि खरोष्टी. खरोष्टी लिपी ही वायव्य भागामध्ये होती, आजचं पाकिस्तान आणि अफगाणिस्तान आहे. त्यानंतर आहे ब्राह्मी लिपी. बघा, गांधारी म्हणजे खरोष्टी हिचं जे काही लिखाण आहे तर ते उजवीकडून डावीकडे होते. ब्राह्मी लिपी म्हणजे ब्रह्मदेवाने तयार केलेली लिपी आहे. हिचं प्रथम वाचन जेम प्रिन्सेप नावाच्या व्यक्तीने केलेलं होतं. बरोबर. ब्राह्मी लिपीच्या म्हणजे यांचा जो काही वापर आहे तर तो सम्राट अशोकांच्या काळामध्ये जास्त करून दिसत होता. आणि त्याच्यानंतर ब्राह्मी लिपी ही जी काही लिहिण्याची पद्धत आहे तर ती डावीकडून उजवीकडे आहे. सर्व भारतीय लिप्यांची जननी आई म्हणून ओळखली जाते. त्यानंतर आहे देवनागरी लिपी, जिला आपण बाळबोध लिपी असं म्हणत असतो. देवांनी म्हणजे आर्यांनी तयार केलेली लिपी म्हणजेच कोणती? देवनागरी लिपी. डावीकडून उजवीकडे लिहिल्या जात असते. बाळालाही समजेल अशी सोपी आहे म्हणून बाळबोध लिपी म्हणतात. देवनागरी लिपीमध्ये एखादी शब्द लिहिला तर तिच्या डोक्यावर एक आडवी रेष दिला जातं, तिला आपण शिरोरेषा असं म्हणत असतो. आणि देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा सांगितल्या मराठी, हिंदी, संस्कृत, प्राकृत, बंगाली, गुजराती या पद्धतीनं. त्यानंतर देवनागरी लिपी जी आहे तर ती आडव्या, गोलसर, तिरप्या रेषांनी तयार झालेली आहे. प्रत्येक ध्वनीला प्रत्येक स्वतंत्र चिन्ह आहे. प्रत्येक स्वतंत्र चिन्ह आहे आणि प्रत्येक ध्वनी आपण एका एका वर्णाने व्यक्त करत असतो. म्हणून ही एक पुष्कळशी आदर्श लिपी आपल्याला सांगता येतं. त्यानंतर गुरुमुखी लिपी, गुरुच्या मुखातून आलेली लिपी म्हणजे गुरुमुखी लिपी. गुरु अगंद देवजी यांच्या काळामध्ये ही प्रचलित झाली. शिखाचा गुरु ग्रंथ साहिब हा जो ग्रंथ आहे तर तो गुरुमुखी लिपीमध्ये लिहिलेला आहे. पंजाबी भाषेची ती मुख्य लिपी आपल्याला दिसून येते. पुढे आहे आदर्श लिपी, ज्या लिपीत प्रत्येक ध्वनीला स्वतंत्र चिन्ह आहे का नाही? कोणतंही चिन्ह एकापेक्षा जास्त ध्वनी व्यक्त करत नाही, अशा लिपीला आपण आदर्श लिपी असं म्हणत असतो. त्यामध्ये मराठीत काही दोष सांगितले. च, छ, ज, झ या वर्णाचा उच्चार मराठी भाषेमध्ये 2 पद्धतीनं होते, तेवढाच दोष आहे. नाहीतर देवनागरी लिपी ही पुष्कळशी पूर्ण लिपी आहे. तर एवढं आपण लिपीच्या बाबतीमध्ये शिकलेलो आहे. तर हे लेक्चर जे आहे तर हे व्यवस्थित पद्धतीने बघा. उद्याच्या तासिकेमध्ये आपण सर्वात महत्त्वाचं भाषेचे मूलभूत घटक या घटकाला आपण सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी इथं सर्वात महत्त्वाचा एक टेबल आहे. हा टेबल तुम्हाला व्यवस्थित समजून सांगतो बघा. यामध्ये हे स्वर होय, पण इथं स्वन पाहिजे. स्वन बघा, स्वन, स्वर नाही, हे स्वन होय, स्वन. त्यानंतर स्वन, स्वनिम, स्वनांतर, पदिम आणि रूपिम. बघा, हे सर्वच्या सर्व इथं जे काही लिहिलेले शब्द आहेत तर हे भाषा विज्ञानामध्ये वापरतात. कुठे वापरतात?
फोनेटिक्स म्हणजे भाषा विज्ञानामध्ये तिकडे तुम्हाला दिसून येते. स्वन म्हणजे काय? भाषेत वापरल्या जाणाऱ्या ध्वनीला आपण स्वन असं म्हणत असतो. जे ध्वनी आपण मुख्यतः भाषेत वापरतो त्यांना स्वन म्हणतो. जे ध्वनी भाषेत वापरतो त्याला स्वन म्हणतो भाषा विज्ञानात. म्हणजे तोंडावाटे निघणारा नुसता आवाज म्हणजे स्वन. लहान मुलगा बघा, लहान मुलाच्या तोंडातून बघा अ ब क ड, ज्याला काहीच अर्थही नसतो, पण त्यांचा जो आवाज आहे तर तो एक प्रकारचा स्वन आहे. म्हणजे क ग ब हे आवाज म्हणजे स्वन. पुढे आहे स्वनिम. स्वनिम म्हणजे काय? जेव्हा एखादा आवाज बदलल्यामुळे शब्दाचा अर्थ बदलतो तेव्हा त्याला स्वनिम म्हणतात. कपाळच्या जागी गपाळ म्हटलं, लगेच शब्दाचा अर्थ बदलून गेला. बघा, शब्दाचा अर्थ लगेच बदलून गेला. म्हणजे जेव्हा एखादा आवाज बदलल्यामुळे शब्दाचा अर्थ बदलतो त्याला आपण स्वनिम असं म्हणत असतो. पुढे आहे स्वनांतर. एकाच आवाजाची दोन रूपे. म्हणजे कसं? चक्र आणि चहा. च चा उच्चार बघा दोन पद्धतीने झालेला आहे. म्हणजे एकाच आवाजाची दोन रूपे म्हणजे त्याला आपण स्वनांतर असं म्हणत असतो. पुढे आहे पदिम किंवा त्याला म्हणतो आपण रूपिम. भाषेमधला सर्वात लहान जो काही अर्थपूर्ण शब्द असतो त्याला आपण रूपिम किंवा पदिम असं म्हणत असतो. म्हणजे बघा, घरात या शब्दातला मूळ, या शब्दामधील मूळ शब्द घर आहे. म्हणजे घर या शब्दाला आपण रूपिम किंवा त्याला म्हणायचं आहे पदिम. लक्षात आलं? तर एवढं महत्वाची व्याख्या लक्षात ठेवा. स्वन, स्वनिम, स्वनांतर आणि रूपिम. एवढं जरी वाचलं तरी महत्वाचं आहे. तर आजच्या तासिकेमध्ये आपण इथं थांबतोय. भेटू परत उद्याच्या एका भाषेच्या मूलभूत घटकामध्ये. आणि उद्या आपण पहिले वर्ण नावाचा घटक अभ्यासणार आहोत. खास उद्यापासून आपलं व्याकरण सुरू होणार आहे. एवढं व्यवस्थित पद्धतीने वाचा. लक्षात ठेवा, कुठं काही अडचण आली तर माझा नंबर दिलेला आहे, त्यावर मला तुम्ही मेसेज करू शकता. भेटू उद्याच्या तासिकेमध्ये पुन्हा परत एकदा. धन्यवाद.